माणसं कशी टिकवणार वगैरे प्रश्न प्रामुख्यानं हा येईल की जागा वाटपाचा जेव्हा मुद्दा येईल, जर समजा याच जागा या राहणार नाहीत किंवा हे आपल्याला 2 तासामध्ये कळेल, पण जर असेच कल कायम राहिले तर पुढचा तुमच्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक मुद्दा असेल जागा वाटपाचा. आणि जर आत्ताची परिस्थिती कायम राहिली आणि नाराजांची फौज वाढली, जी आपण लोकसभेला सुद्धा बघितली, किती आव्हानात्मक असेल तुमच्यासाठी तुम्ही सोबत आणलेले सगळे नेते कार्यकर्ते टिकवणं? एक लक्षात घ्या की तेव्हा सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जेवढे खासदार आणलेत तेवढ्या सगळ्यांना तिकीट देता येणार नाही असं विरोधी पक्ष सतत सांगत होते. परंतु 13 खासदार असताना 15 जागा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतल्या. हे तुम्ही हे विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे त्यांना डोंट अंडर एस्टिमेट सीएम की बाबा ते अशा पद्धतीने बार्गेनिंग करू शकत नाहीत. तर मला वाटतं माननीय शिंदे साहेबांनी हे दाखवून दिलेलं आहे की स्लो अँड स्टेडी विन्स द मॅच. कुठेही गोंधळ गडबड न करता 13च्या ऐवजी 15 सीट्स त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि मला वाटतं की अजूनही आम्हाला आशा आहे आणि आम्हाला खात्री सुद्धा आहे की आमच्या सीट्स 12 ते 13 सीट्स आमच्या नक्की येतील. कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलेल्या गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात, तर महाराष्ट्र हा सुज्ञ आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना हे असल्या पद्धतीचं रडारडीचं राजकारण आवडत नाही. कारण विरोधी पक्षाकडे कुठलेच नाही ते मुद्दे नव्हते. त्यांच्याकडे मुद्दे हे फक्त रडण्याचे मुद्दे होते, हे फक्त द्वेषाचे मुद्दे होते. आपण काँग्रेसला काय म्हणायचं? काँग्रेस थोडी रडत होती. अरे काँग्रेस सुद्धा त्याच पद्धतीने बोलत होते, उभाटा सुद्धा त्याच पद्धतीने बोलत होते. कुठला रोडमॅप दाखवत होते, कुठले मुद्दे सांगत होते, काय सांगत होते, काय करणार आहेत महाराष्ट्रात, असं कुठलेही मुद्दे मांडले गेले नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं विकासाच्या जे काही आम्ही मुद्दे मांडलेत किंवा जे विकासाचं राजकारण आम्ही केले त्याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेकडून आम्हाला मतदान नक्कीच मिळणार आहे. कारण अटीतटीचं राजकारण मुद्द्यांमध्ये कुमार केतकर सर